दारूसाठी पैसे मागितले, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर 5 जणांनी घरात घुसून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला। हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करायला गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे। मयत मुलीचे नाव सानिया बागवान असे आहे। या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी 5 आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे। मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद राहतात। याच परिसरात गुलाम शेख नावाचा व्यक्तीही राहतो। गुलाम शेख याने निसार सय्यद यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते। निसार सय्यद यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला। यावरून गुलाम शेख, त्याचा मुलगा अब्दुल आणि त्यांच्या परिसरात राहणाऱ्या 3 मित्र शोएब शेख, अजीज शेख आणि शाहिद शेख यांनी वडील आणि मुलीला मारहाण करायला सुरुवात केली। या मारहाणीदरम्यान सानिया बागवान हिचा मृत्यू झाला, तर निसार सय्यद हे गंभीर जखमी झाले। या प्रकरणात 1 तासाच्या आत कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सानिया बागवान हिची हत्या करणाऱ्या 5ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। पुढील तपास पोलीस करत आहेत। महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये काल दिनांक 5/5/2025 रोजी सायंकाळी 7:30-8 वाजेच्या दरम्यान यातील फिर्यादी आहे निसार सय्यद नजीर सय्यद हे इंदिरानगर परिसरात बसले असता तेथील आरोपी गुलाम सुबानी शेख यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली आणि ते फिर्यादीने दिले नाही। त्या कारणावर दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाताने चापटीने मारहाण झाली। त्याच्यानंतर जो आरोपी आहे तो घरी गेला। त्याने ही घटना त्याच्या मुलाला सांगितली। मुलाने त्याच्या मित्रांच्या साहाय्याने फिर्यादीच्या घरी जाऊन लाकडी दांडक्याच्या साहाय्याने फिर्यादीस, त्याच्या पत्नीस व त्याच्या मुलीस जबर मारहाण केली। या मारहाणीमध्ये फिर्यादीची मुलगी सानिया हिच्या डोक्याला मागच्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ती उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे। सदर घटनेबाबत आम्ही महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। या गुन्ह्याचा तपास करीत असताना महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नाईक, पोलीस निरीक्षक श्री नागरे आणि त्यांचे पथक यांनी कोणत्याही वेळेचा विलंब न लावता तत्काळ 5 आरोपींना अटक केलेली आहे। गुन्ह्याचा तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहे।